यानंतर मुंबई पुण्यातल्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। बातमी आहे पुण्यातली। पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या 4 संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्नील काळे, गणेश कारले अशी त्यांची नावं आहेत। हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान गडकरींचा पुतळा हटवतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत। हे दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला तरी ते अजरामर राहतील अशी टिप्पणी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। नेमकं काय म्हणण्यात आलंय सामन्यामध्ये आपण पाहूया। राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला तरी ते अजरामर राहतील। औरंगजेब आणि अफजल खानाच्या पुतळ्यावर हल्ला करण्याची हिंमत यांच्यात नाही। त्यामुळे प्रतिभा सम्राटाचा पुतळा अंधारात हटवणाऱ्या लोकांची कीव येते। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांची चिंता सोडावी आणि संस्कृती भंजकांना अद्दल घडवावी। ज्यांनी शिवाजीराजांची सहिष्णुता कळली नाही त्यांना गडकरींची थोरवी काय कळणार। संभाजीराजांचं नाव वापरून हल्ला करणारे हे लोक भ्याड आहेत। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 80 कोटी रुपयांचे रस्ते दुरुस्तीचे खोटे प्रस्ताव घुसवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हे 9च्या 9 प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळून लावलेत। रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बदमाशी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेत। मुंबई पालिकेचा कारभार यंदा रस्त्याच्या घोटाळ्यांनी गाजलाय। तब्बल 352 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळ्याचा आरोप भाजपनं केला, ज्यात अभियंते आणि कंत्राटदारांची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू आहे। यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलेल्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। संजय राठोड परदेशात असताना त्यांना कुठलीही सूचना न देता यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी भाजप नेते मदन येरावार यांची नियुक्ती करण्यात आली। पण आपण यवतमाळमध्ये चांगलं काम करत असताना आपल्याला का हटवण्यात आलं असा सवाल मंत्रिमंडळ बैठकीत संजय राठोड यांनी केला। मात्र त्याचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं सेना नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मेळावा होतोय। यामध्ये उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दुपारी 1 वाजता या मेळाव्याला मुंबईत सुरुवात होईल। मुलगी आई वडिलांवर जेवढं प्रेम करते तेवढा मुलगा करत नाही, पण मला मुलगी नाही याची खंत असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। ते पिंपरीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते। विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी 14 वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभ केला। यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ या अनोख्या समूह शिल्पाचं लोकार्पणही झालं। मुलगी आई बापाला जेवढं प्रेम देते तेवढी कार्टी देत नाही। कार्टी म्हणजे मुलं देत नाही। पोरं काय त्याला बायको मिळाली की ती बापालाही ढुसण्या मारते आणि आईलाही ढुसण्या मारते। मुलगी मात्र सासरी गेली तरी आल्यानंतर आईला वडिलांना नुसता फोन जरी आला तर तिच्या डोळ्यात पाणी उभं राहत असतं। मुलगी आई बापाला जेवढं प्रेम। विदर्भातील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनचे पैसे थकल्यामुळे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले। त्यांनी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाच्या प्रधान सचिवांच्या केबिनचा ताबा घेतला आणि जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली। त्यामुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला। यापूर्वीही बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अशाच पद्धतीनं आंदोलन केलं होतं। गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान थकल्याचा दावा यावेळी बच्चू कडू यांनी केला। मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवाच फडकणार असल्याचा विश्वास युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला। नेहरू नगर कुर्ला येथील ओपन जिमचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। प्रत्येक निवडणूक ही शिवसेनेसाठी परीक्षा असते आणि या परीक्षेत शिवसेना कायम उत्तीर्ण होते असं आदित्य म्हणाले। या यशाचा आलेख आगामी निवडणुकीतही कायम राहील आणि मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर होईल असा दृढनिश्चय यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला।
महापालिका निवडणुकीच्या आधी आता राजकीय पक्षांनी कंबर कसले. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत काँग्रेसकडून उत्तर भारतीयांचं संमेलन आयोजित केलं. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. काँग्रेस आहे तोपर्यंत उत्तर भारतीय मुंबईत सुरक्षित असल्याचं निरुपम यांनी म्हटलं. निवडणुकीच्या आधी भाजप आणि सेना काँग्रेस विरोधात उत्तर भारतीयांना भडकवत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. महाराष्ट्रात पाण्याचा संधारण व्हावं यासाठी सुरू केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांनी सरकारसोबत येऊन ही योजना सुरू केली. या संदर्भातली घोषणा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. इस्तांबूलमधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले अबिस रिझवी यांचं पार्थिव कुटुंबियांकडून मुंबईत आणलं गेलं. यावेळी कुटुंबियांसमवेत किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. आज दुपारी अबिस रिझवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अबिस रिझवी हे राज्यसभेचे माजी खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र होते आणि ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही कार्यरत होते. नववर्षानिमित्त ते तुर्कीतील एका क्लबमध्ये पार्टीत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात गुजरातमधील खुशी शाह देखील मृत्युमुखी पडली आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. पुणेकरांना दिवसातून 2दा पाणी पुरवठा होणार आहे. जुलै 2014 नंतर पुणेकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट आहे. मात्र पाणी वाचवण्याच्या उपाययोजना आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करून पुणेकरांना 2 वेळा पाणी पुरवठा करण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात सध्या 21 TMC पाणी असल्यानं मुंबईतल्या कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.